लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करताना आमच्याकडून चूक झाली. आता आम्ही ही चूक दुरुस्त कशी करायची? कारण योजनेचे पैसे तर ई-के-वाय-सी चुकीची झाल्यानंतर येणार का नाही? ई-के-वाय-सी करताना जे 2 प्रश्न होते त्यामध्ये आमच्याकडून चुकून त्या ठिकाणी नाही हा पर्याय निवडला गेला. मग आता आम्ही आमची ई-के-वाय-सी दुरुस्त कशी करू? किंवा या ई-के-वाय-सीमुळे आमचे पैसे बंद तर होणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर या प्रश्नासंदर्भातील आणि इतरही सविस्तर माहिती आणि अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता आपल्याला माहिती आहे की सर्वांची ई-के-वाय-सी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ई-के-वाय-सी बद्दल सर्वात पहिला प्रश्न जो असतो की ई-के-वाय-सी कोणी करायची, तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी प्रक्रिया सर्वांनीच करायची आहे. ज्यांना ज्यांना योजनेचे पैसे पाहिजेत त्या सर्वांनी ई-के-वाय-सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. कारण ई-के-वाय-सीमुळे संबंधित महिला हयात आहे का, तसेच तिच्या कुटुंबामध्ये नक्की उत्पन्न किती आहे, तिच्या कुटुंबामध्ये कोण टॅक्स भरतं का, अशी सर्व माहिती या निमित्ताने गव्हर्नमेंटला अर्थातच सरकारला मिळणार आहे. आणि या माहितीवरूनच लाडकी बहीण योजनेची एक यादी तयार होईल आणि जी यादी तयार होईल त्याच महिलांना योजनेचे पैसे जमा केले जातील, अशी ही प्रक्रिया असणार आहे. म्हणूनच सर्वांनी ज्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील पैसे पाहिजेत त्या सर्वांनी या ठिकाणी त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. आता यामध्ये दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ई-के-वाय-सी करण्यासाठी मुदत किती दिवस असणार आहे. कारण ई-के-वाय-सी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमचे अर्ज तर ई-के-वाय-सी करण्यासाठी आम्ही प्रयत्न तर करतोय, परंतु आमची ई-के-वाय-सी प्रक्रिया होत नाही आहे. मग या ई-के-वाय-सीसाठी नक्की किती दिवस असणार आहेत, तर लक्षात घ्या, ई-के-वाय-सी करण्याकरिता त्या ठिकाणी 2 महिन्यांची सुरुवातीला मुदत देण्यात आलेली आहे आणि ही मुदत देखील नक्कीच 100% वाढणार आहे. याबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं आहे की लक्षात घ्या की ई-के-वाय-सी करण्यासाठी घाई करू नका, सर्वांची आम्ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ, असे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले. मग आता या पुढचा जो मुद्दा आपला आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे की ई-के-वाय-सी करताना चूक झाली. सर्वात पहिले म्हणजे हे 2 प्रश्न नक्की काय होते, तर लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये काय लिहिलंय, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत. याचा अर्थ लक्षात घ्या, यामध्ये त्यांनी काय विचारलंय, याचे निवृत्ती वेतन घेत नाहीत का, तर या ठिकाणी तुम्हाला होय म्हणायचं आहे. आमच्याकडे कोणीही निवृत्ती वेतन घेत नाही. लक्षात घ्या, पहिला जो प्रश्न असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे, त्या ठिकाणी होय म्हणायचं आहे. होय या पर्यायासमोरचे जे बटन आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी टिक करायचं आहे. आता दुसरा जो प्रश्न होता, दुसऱ्या प्रश्नामध्ये देखील तुम्हाला काय विचारलंय, तर माझ्या कुटुंबामधील केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला लाभ घेत आहे. या ठिकाणीही तुम्ही अटी व निकषांमध्ये पात्र असल्यास तुम्हाला होयच म्हणायचं आहे. लक्षात घ्या, 2ही प्रश्नांचं उत्तर तुमचं होय यायला हवं. त्या ठिकाणी नाही आल्यास योजनेच्या लाभापासून तुम्हाला अपात्र किंवा तुम्ही योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र नाही असा त्याचा अर्थ होतो. पण आता ज्यांच्याकडून काही प्रश्नांचं म्हणजे लक्षात घ्या, अनेक लाडक्या बहिणींचं मत येत आहे की आम्ही घाईमध्ये ई-के-वाय-सी प्रक्रिया आमची केली आणि ई-के-वाय-सी करताना त्या ठिकाणी आमच्याकडून चुकून एखाद्या प्रश्नाला, पहिल्या प्रश्नाला किंवा दुसऱ्या प्रश्नाला आमच्याकडून त्या ठिकाणी नाही हा पर्याय निवडला गेला. मग आता आम्ही काय करू? आता आमचे योजनेचे पैसे बंद होतील का? आम्हाला यापुढे योजनेचे पैसे मिळणार नाहीत का? तर आता याबाबत लक्षात घ्या, तुमच्याकडून जर नाही झाले तर त्या ठिकाणी तुम्हाला बदल करता येतोय का, तर बदल करता येत नाही. तुम्हाला परत ई-के-वाय-सी करता येते का, तर परत तुम्हाला ई-के-वाय-सी देखील करता येत नाही. एकदा तुमची ई-के-वाय-सी सबमिट झाल्यानंतर त्या ठिकाणी एडिटचा ऑप्शन नाही. त्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचा आधार नंबर टाकाल तेव्हा या आधार कार्डची किंवा या महिलेची ई-के-वाय-सी आधीच झाली आहे असा तुम्हाला त्या ठिकाणी पॉपअपवरती मेसेज येणार आहे, जेणेकरून तुम्ही परत तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही. मग आता आमची ई-के-वाय-सी चुकली, मग आमचे पैसे बंदच होणार का, तर लक्षात घ्या, याबाबत आपण एक स्पष्टपणे समजून घेऊया. लाडक्या बहिणींनो, एक बाब लक्षात घ्या की तुम्ही समजा तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया केली, म्हणजे तुमची ई-के-वाय-सी तुम्ही योग्य पद्धतीने केली आहे, तुम्ही दोन्ही प्रश्नांना या ठिकाणी होय होय म्हटलं आहे आणि तुमची ई-के-वाय-सी तुम्ही सबमिट केली. मग याचा अर्थ असा देखील होत नाही की तुम्ही ई-के-वाय-सी योग्यरित्या केली आहे म्हणजे तुमचे पैसे सर्व जमा होणार, अजिबात नाही. लक्षात घ्या,
KYC केल्यानंतर आता सरकारकडून या सर्व बाबींची काय होणार आहे तर पडताळणी प्रक्रिया केली जाणार आहे. जे हमीपत्र आपल्याकडे लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना एक हमीपत्र भरून घेतलं होतं आणि त्या हमीपत्रामध्ये सर्व अटी होत्या, ज्या अटी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारद्वारे त्या ठिकाणी टाकण्यात आल्या होत्या, परंतु त्या अटींबाबत आपण कुणीही चेक केलं नाही किंवा सरकारने देखील त्यावेळी इलेक्शन होतं आणि इलेक्शनमुळे सरसकट महिलांना योजनेचे पैसे दिले. परंतु आता सरकारचं मत काय आहे की आम्ही हमीपत्र भरून घेतलं होतं आणि त्या हमीपत्रांवरच्या ज्या अटी आणि निकष होत्या त्यांची आम्ही आता या ठिकाणी पडताळणी प्रक्रिया करत आहे. म्हणजेच की हमीपत्रामध्ये ज्या अटी होत्या त्या सर्व अटींची या ठिकाणी आता तुमची पडताळणी प्रक्रिया केली जाणार आहे. या बाबी लक्षात घ्या. मग अटींमध्ये कोणत्या अटी होत्या आपण पाहिलेल्या सर्व अटी याआधी देखील मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. पुन्हा एकदा आपण छोट्या छोट्या समजून घेऊया. ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा काय येईल की सर्वात पहिल्यांदा तुम्हाला महिलेचा आधार नंबर टाकायचा आहे, त्याच्या पतीचा आधार नंबर टाकायचा आहे, म्हणजे पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर. मग सगळ्यात तुमचं रेशनिंग कार्ड चेक होईल. त्या रेशनिंग कार्डमध्ये तुमच्या कुटुंबामध्ये नक्की किती महिला लाभ घेतात ते तपासले जाईल. ज्याच्या कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त महिला आहेत किंवा 2 विवाहित महिला आहेत आणि दोघींनी जर KYC केली असेल तर त्या ठिकाणी या दोनही महिलांना योजनेमधून कायमस्वरूपी अपात्र करण्यात येईल. त्यांना योजनेचे पुढचे पैसे मिळणार नाहीत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी याआधी देखील सांगितले, तुमच्या कुटुंबामध्ये जर 2 किंवा त्यापेक्षा जास्त विवाहित महिला लाभ घेत असतील तर तुम्ही रेशनिंग कार्ड सेपरेट करा. रेशनिंग कार्ड तुम्ही विभक्त करा आणि विभक्त रेशनिंग कार्ड करून तुम्ही त्या ठिकाणी तुमची KYCची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला पैसे मिळताना अडचण येणार नाही. त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये 4 व्हीलर गाडी कोणाकडे आहे का ते देखील तुमच्या रेशनिंग कार्डवरून, तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधार कार्डवरून सरकारला समजणार आहे. तुमच्या कुटुंबामध्ये कोण सरकारी नोकरीला आहे का, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरतं का, अशा सर्व ज्या बाबी आहेत त्या सर्व बाबी त्या ठिकाणी सरकारला मिळणार आहेत. मग सरकार काय करणार, या सर्व बाबींची पडताळणी करणार आणि पडताळणी करून मग जर ज्या महिला बाद आहेत त्यांना त्या ठिकाणी योजनेच्या पात्र यादीमधून अपात्र यादीमध्ये टाकण्यात येणार. ज्या महिला अपात्र होतील त्या सर्वांना एक करून सरकारकडून काय होईल की बाहेर काढण्यात येईल आणि ज्या महिला राहतील त्यांना योजनेचे पुढचे पैसे जमा होतील. परंतु असं यामुळे मी म्हणतोय की ज्यांनी योजनेच्या त्या ठिकाणी KYC करताना नाही केलं आहे त्यांचे देखील अर्ज तपासले जातील आणि अर्ज तपासून अर्जामध्ये जर तुम्ही किंवा तुम्ही पडताळणीमध्ये जर तुम्ही पात्र दिसला तर तुमची KYC जरी चुकली असेल तरी देखील तुम्हाला योजनेचे पैसे मिळताना अडचण येणार नाही, योजनेचे पैसे तुमचे जमा होतील. त्याच्यामुळे तुमची KYC जरी चुकली असेल तरी लगेच तुम्ही घाबरून जाऊ नका. सरकारकडून सर्व बाबींची पडताळणी होईल आणि पडताळणीमध्ये तुम्ही खरंच जर पात्र असाल तर तुम्हाला योजनेचे पैसे मिळतील, तुम्हाला अडचण येणार नाही. त्याच्यामुळे KYC चुकली तर घाबरून जाऊ नका, वाट पहा. जर यामध्ये कोणतीही अपडेट आली, तुम्हाला KYC परत जर करता आली तर त्या संदर्भातील देखील आपण माहिती आपल्या पेजवर आणि आपल्या चॅनलवर नक्कीच देणार आहे. त्याच्यामुळे मी आधीच सांगितलं तुम्हाला की अशाच प्रकारच्या कायम हक्काच्या माहितीसाठी आपल्या पेजला काय करायचं आहे तर पेजला लगेच तुम्हाला फॉलो करून घ्यायचं आहे आणि तुम्ही यूट्यूबवर पाहत असल्यास आपल्या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमचे जे प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. त्या प्रश्नासंदर्भात आपण अशाच पद्धतीने व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेअर देखील नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय